नमस्कार, मी वैशाली. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने झटकीपट अवघ्या 10 मिनिटाच्या आत फ्लॉवर बटाटा भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. मध्यम आकाराचा फ्लॉवरचा गड्डा घेतलाय. हा साधारण 300 ग्रॅम आहे आणि फ्लॉवरचा हा जो शेवटचा असा भाग आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हा फ्लॉवरमधलं प्रत्येक फूल म्हणू तुरा म्हणू हा असा वेगळा करून घ्यायचा आहे. नंतर एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि या गरम पाण्यामध्ये फ्लॉवरचे तुरे असे बुडवून ठेवायचे अगदी 2 मिनिटांसाठी. गरम पाण्यामुळे फ्लॉवरमध्ये कीड असेल किंवा काही केमिकल्स वापरलेली असतील तर ती निघून जायला मदत होते. आणि फ्लॉवरच्या मागचा हा जो देठाकडचा भाग आहे हा सुद्धा आपल्याला पाण्यात बुडवून ठेवायचा आहे. नंतर थोडा मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आहे. आता गरम पाण्यातून फ्लॉवरचे तुरे काढायचे. पाणी पूर्णपणे निघून जायला पाहिजे आणि व्हेजिटेबल चॉपरमध्ये हे फ्लॉवरचे सगळे तुरे घालायचे आहेत. आणि त्याच्याचबरोबर हा जो फ्लॉवरकडचा मागचा जो देठ होता त्याचेही 4 तुकडे करून घेतले, ते पण या चॉपरमध्ये टाकायचे. आणि बटाट्याचे सुद्धा थोडे मोठे मोठे तुकडे करून तेही व्हेजिटेबल चॉपरमध्येच घालायचे आहेत. आणि व्हेजिटेबल चॉपरमधनं या भाज्या बारीक करून घ्यायच्या. पण बारीक करत असताना खूप जोराने आपल्याला तर चॉपरची दोरी फिरवायची नाही आहे, तर थोडी हलक्या हाताने फिरवायची आहे. या पद्धतीने थोडे जाडसरच असे फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे ठेवलेले आहेत. गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर अशी एक प्लेट ठेवलेली आहे. त्याच्यावर कढई ठेवायची आणि गॅसची ज्योत आत्ता सुरुवातीला मध्यम ठेवलेली आहे. नंतर कढईमध्ये साधारण 1 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. तेल तापलं की घालायचे जिरं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग. मिरची, कढीपत्ता ह्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी अगदी अर्ध मिनिट हे परतून घ्या. नंतर या फोडणीत घालायचे हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर. आणि नंतर ह्याच्या चॉपरमध्ये बारीक केलेला फ्लॉवर आणि बटाटा घालायचा आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या. इथे आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे भाजीला थोडा तिखटपणा येतो आणि काश्मीरी लाल मिरचीमुळे भाजीला रंग चांगला येतो. नंतर घालायचे चवीनुसार मीठ, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ही भाजी करताना पाण्याचा भरपूर वापर करायचा नाही आहे, तर अगदी वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. आत्ता सुरुवातीला मीठ आणि साखर घातल्यामुळे भाजीला व्यवस्थित पाणी सुटेल. आणि साधारण 2 मिनिटानंतर हे झाकण काढायचं आहे आणि आपण बघायचं आहे, जर का इथे आपल्याला भाजी थोडी कोरडी वाटली तर या पद्धतीने पाण्याचा हबका फक्त आपल्याला मारून घ्यायचा आहे. आणि याच पद्धतीने भरपूर पाणी न वापरता सुद्धा आपली ही भाजी अगदी छान अशी शिजायला मदत होणार आहे. आणि आता आपण कढईवर हे जे झाकण ठेवतो या झाकणामध्ये सुद्धा हे बघा असं वाफेचं पाणी तयार होतंय आणि ह्या पाण्यामध्ये सुद्धा ती भाजी चांगली शिजायला मदत होते. भाजी शिजायला ठेवून साधारण 5 मिनिटं झालेली आहेत. आता मी भाजीत घालते आमचूर पावडर. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता, पण भाजी पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद करून मगच लिंबाचा रस घालायचा आहे. नंतर लगेच घालायचं आहे थोडंसं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवा. साधारण 8 मिनिटामध्येच फ्लॉवर बटाटा सुकी भाजी तयार आहे. भाजी झाली की वरून घालायचं आहे थोडंसं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. रोजचा डबा असू देत की जेवण असू दे, अगदी झटकीपट तयार होणारी ही फ्लॉवर बटाटा सुकी भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.